SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान. मूळचे अहिल्यानगरचे आणि सध्या लंडन येथे राहत असलेले विठ्ठलभक्त अनिल खेडकर हे लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्य मंदिर साकारणार आहेत. त्यानिमित्ताने पंढरपुरातून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिकारात्मक पादुकासह पंढरपूर ते लंडन अशी दिंडी काढण्यात येणार आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज हौसेकर यांच्या हस्ते या पादुकांचे पूजन करून या दिंडीने सोमवारी पंढरपूरहून लंडनकडे प्रस्थान ठेवले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि वारीची संत परंपरेची गाथा आता जगभरात पोचणार असून काही वर्षात लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्य मंदिर श्री विठ्ठल भक्त अनिल खेडकर साकारणार आहेत. या निमित्ताने 14 एप्रिल ते 21 जून 2025 दरम्यान पंढरपूर ते लंडन अशी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. यासाठी लंडन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर टीम प्रयत्नशील आहे. याबाबत माहिती देताना अनिल खेडकर म्हणाले, मी 7 वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पायी अशी वारी करत आहे. वारीतील प्रेम, जिव्हाळा, सखोला मी अनुभवला आहे. याचा लाभ जगभरात व्हावा ही प्रामाणिक इच्छा आहे, असे ते म्हणाले. यावेळी मंदिर समितीच्या अध्यक्षा शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज स्त्रोत्री, मुकेश अनेचा, पांडुरंग बुरांडे उपस्थित होते. 22 देशातून 18,000 किलोमीटरचा प्रवास. वास्तविक दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात, पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात. त्यासाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे. 14 एप्रिलला पंढरपुरातून निघालेली ही दिंडी 18 एप्रिलला भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, जर्मनी अशा 22 देशातून 70 दिवसात 18,000 किमीचा प्रवास कारमधून करत या पादुका लंडनला पोचतील. या निमित्ताने भक्तीची परंपरा भारताबाहेर पोचणार आहे. त्यासाठी सर्व देशांचा व्हिसा, वाहनांची परमिट व इतर अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत, असेही खेडकर यांनी सांगितले. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.